नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचं आंबट गोड असं लोणचं. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर आज आपण आंब्याचं लोणचं बनवणार आहोत आंबट गोड असं. त्यासाठी इथे आपण आंबे घेतले. हे बघा, हे मी 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले. आता हे आपल्याला स्वच्छ असे पुसून घ्यायचे, कारण वर्षभर आपल्याला हा लोणचं टिकून ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे याच्यामधलं पाणी आहे ते संपूर्ण आपल्याला पुसून घ्यायचं आहे. तर आता हे आंबे मी पुसून घेते. हे बघा, हे आपल्याला पूर्णपणे असे पुसून घ्यायचे आहेत, कारण की आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश ठेवायचा नाही आहे. हे बघा, स्वच्छ असे आपल्याला हे आंबे पुसून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला पुसून घ्यायचे आहेत. तुम्ही हे रात्रभर पाण्यामध्ये ठेवले तरी चालणार आहे, कारण की याच्यावर काही लस घाण वगैरे असते, सर्व ती निघून जाते. त्यासाठी पाण्यामध्ये आंबे हे ठेवायचे असतात. अशा प्रकारे आता सर्व आंबे मी स्वच्छ असे पुसून घेते. तर हे बघा, इथे मी हे आंबे सर्व पुसून घेतलेले आहेत. तर आता हे आपण पहिले कट करून घेणार आहोत. हे आंबे आपण कट करून घेणार आहोत. आपल्याला आहे बघा, याच्यामध्ये कोय नाही आहे, बाटा आहे. त्याच्या आपल्याला अशा फोडी करून घ्यायच्या, छोट्या मोठ्या तुम्हाला जशा पाहिजेत तशा करून घ्यायच्या. मी अशा प्रकारे करून घेते. अशा प्रकारे आता सर्व आंबे आहेत ते मी आता कट करून घेते. ते बघा, सर्व काप आपण इथे करून घेतले आहेत. ते बघा, अशा तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही करू शकता. आता आपण याला हळद मीठ लावून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी हे बघा 1 चमचा हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 चमचे मीठ घालणार आहे. मिठाचं प्रमाण जर आपल्याला जास्तच घालायचं आहे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं, ज्याला पूर्ण कापला आहे असं त्याला हळद मीठ लावून घ्यायचं आहे. हे जे आंब्याचं लोणचं आहे ना, आंबट गोड खूप छान लागतं, मस्त होतं आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीने. हळद मीठ याला लावून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आपण हळद मीठ व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. आता आपण हे सुती फडक्यामध्ये आपल्याला बांधून घ्यायचं. तर हे बघा, इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि इथे चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक सुती फडका असं ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला या काप ठेवायचे. आता आपल्याला फडका बांधून घ्यायचा आहे, म्हणजे या काप आपल्याला या फडक्यामध्ये अशा बांधून घ्यायचे. असं घट्ट बांधून घ्यायचं आहे, म्हणजे याला आता जे पाणी सुटेल ना, ते सर्व पाणी असं खाली भांड्यामध्ये जमा होईल. आता हे आपण रात्रभर झाकून असंच ठेवून देणार. ते बघा, रात्रभर आपण इथे काप या फडक्यामध्ये बांधून ठेवलेल्या. त्याचे बघा, सर्व पाणी जे कैरीचं आहे ते सर्व आता निघालेलं आहे. आता या ज्या काप आहेत ना, त्या आपल्याला उन्हामध्ये सुकून घ्यायच्या चांगल्या अशा, ज्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे सुकून घ्यायचं. पाहू शकता, एकदम कोरड्याच झालेल्या आहेत आता. बघा, आता या आपण उन्हामध्ये सुकत लावणार.
तर हे बघा, आपण आंब्याच्या काप उन्हामध्ये 5 तास सुकून घेतले आहेत. पाहू शकता तुम्ही, याच्यामध्ये अजिबात पाणी नाही, एकदम सुक्या सुक्या झालेल्या आहेत. या आपल्याला अशाच पाहिजेत. आणि आपण जेव्हा आपण केल्या तेव्हा मोठ्या दिसत होत्या, आणि हे बघा सुकल्यामुळे थोड्या आवळल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे या जर आता छोट्या झालेल्या आहेत. त्यासाठी थोडीशी काप करताना मोठीच करायची. तर आता आपण लोणच्यासाठी मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. तर हे बघा, इथे आपण तयार मसाला घेतलेला आहे 100 ग्रॅम. त्यानंतर राई गोळे हे मी भाजून घेतलेले आहेत 100 ग्रॅम. त्यानंतर इथे आपण पाव किलो तेल घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. कालसुद्धा आपण 2 चमचे मीठ फोडीला लावलेलं आहे, आणि आता इथे मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचे मेथी, हे बघा एक छोटे 2 तुकडे इथे हिंगाचे घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथे 4 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. तर पहिला आपल्याला हा जो तेल आहे ना, तो कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडंसं तेल गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये आपण टाकणार हिंगाचे खडे. हे बघा, हा हिंगाचा खडा आपल्याला मस्त असा फुलून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार मेथीसुद्धा आपल्याला थोडीशी अशी याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची. एकदम आपल्याला करपवायची नाही आहे. बघा, तेल आपलं गरमच आहे. ही आता आपली झालेली आहे. आता हिंग खडा आणि मेथी मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे. आता आपण लोणच्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी टाकते पहिले राई गोळे. आता याच्यामध्ये आपल्याला कडकडीत जे आपण तेल करून घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला. लगेच आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण जे टाकणार आहोत हा आपला तयार मसाला. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं तेल घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं घालायचं आणि असं लगेच ढवळून घ्यायचं. आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला एक एक मिक्स करायचं आहे. आता आपण टाकणार आहोत इथे मी मेथी आणि हिंग कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्याच्यावर सुद्धा थोडंसं गरम तेल टाकून ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे आपण घेतलेले 4 चमचे लाल तिखट. हे सुद्धा थोडं थोडं तेल टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच मिक्स करायचं आहे. हे बघा, हे सुद्धा आपलं मिक्स झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये मीठ सुद्धा घालून घेते. हे बघा, 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. तुम्ही टेस्ट करून सुद्धा मीठ घालू शकता. मीठ हे असंच मिक्स करते मी. बघा, हे सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला. फक्त ना तेल टाकल्यानंतर लगेच आपल्याला मिक्स करायचं, नाहीतर मग थोडंसं करपू शकतं. त्याच्यामध्ये मी आणखीन तेल घालून घेते. हे आता मस्त असं इथला मसाला इथे रेडी झालेला आहे. पण हा आता गरम आहे, तर आपल्याला हा पूर्णपणे असा थंड करून घ्यायचा. हे बघा, आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आज आपण 1 किलोचा
आंब्याचं आंबट गोड असं लोणचं बनवणार आहोत. हे बघा, त्यासाठी हा आपला एवढा मसाला आपल्याला एकदम बरोबर आहे. हे बघा, आता मसाला आपला रेडी झालेला आहे. आता आपण हा पूर्णपणे थंड करून घेणार. तर इथे आपला बघा, आता हा मसाला आपला पूर्णपणे इथं हा थंड झालेला आहे. बघा, आता ज्या आपल्या आपण काप केलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत. अर्ध्या अर्ध्या टाकून मी मिक्स करून घेते. पूर्ण आपल्याला व्यवस्थित असं या कापला लावून घ्यायचं आहे. अगदी एकदम अचूक प्रमाण आहे, परफेक्ट एकदम. तुम्ही या पद्धतीने एकदा हे आंबट गोड लोणचं करून बघा, एकदम मस्त होतं हे. आणि खरं तर लहान मुलांना तर हा लोणचं खूप आवडेल, कारण याची चव ना एक आंबट गोड मस्त येते एकदम. तर हे बघा, इथे आपण आता हे लोणचं पूर्णपणे आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण आंबट गोड बनवणार आहोत ना लोणचं हे, त्यासाठी आपण याच्यामध्ये उद्या गूळ टाकून घेणार आहोत. त्यासाठी ना आता हे लोणचं आहे ना, हे मी असं झाकून ठेवणार आहे. याच्यामध्ये असं मी हे आता झाकून ठेवणार आहे. तर हे बघा, हे लोणचं आपण काल रात्रभर असंच ठेवलेलं झाकून. हे बघा, एकदम सुकं झालेलं आहे. आता जर आपल्याला याच्यामध्ये तेल जर टाकायला लागले तरच आपण टाकणार आहोत, कारण की याच्यामध्ये आपल्याला पहिलं गूळ घालून घ्यायचं आहे. त्यासाठी हे बघा, इथे मी 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तर हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यासाठी पहिलं हे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. फक्त त्याचा पाक वगैरे नाही करून घ्यायचं आहे, तर पहिला आपण तो वितळवून घेणार आहोत. तर बघा, इथे मी एक टोट घेतला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी 1 चमचा इतकंच फक्त पाणी घालायचं आहे, थोडंसं एकदम. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे गूळ टाकून घ्यायचं आहे. आणि गूळ ना एकदम ना बारीकच करून घ्यायचं, म्हणजे कसं लगेच मेल्ट होतो गूळ. तर आपल्याला असं मेल्ट करून घ्यायचं. जास्त वेळ नाही लागत, 2 मिनटं आरामात होतो. मला पाक वगैरे नाही करायचं. हे बघ, हे आता आपलं झालेलं आहे. आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचा आहे, फक्त विरघळून घ्यायचं आहे. हे बघ, आता हे आपलं झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून आपल्याला हे पहिलं थंड करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी थंड पाणी घेतलं आहे वाडग्यामध्ये, आणि हे आपल्याला गूळ याच्यामध्ये असं करून थंड करून घ्यायचं आहे. काय माहिती आहे, नाहीतर मग लगेच तो जाड होईल. त्यासाठी आपल्याला हा लगेच थंड करून घ्यायचा आहे. तर आपलं गूळ इथे थंड झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा, हे जरी जाड दिसत असलं ना, तरी ते ढवळल्यानंतर सर्व याच्यामध्ये मेल्ट होणार. आता आपल्याला याच्यामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे गूळ. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त आणखीन टाकलं तरी चालेल, पण 1 किलोसाठी एवढं गूळ पुरेसं होतं. तर हे बघा, इथे आपला गूळ आपण पूर्णपणे मिक्स करून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता, मस्त दिसते एकदम हे लोणचं आता, आणि टेस्टी तर याहून लागतं. आता हे आपलं इथे मिक्स झालेलं आहे. आता आपण लोणचं आहे हे बरणीमध्ये भरून घेणार आहोत. तर लोणच्यासाठी मी इथे बघा एक बरणी घेतलेली आहे. ही सुद्धा मी स्वच्छ धुवून 2 दिवस उन्हामध्ये अशी सुकवून आणि छान अशी पुसून घेतलेली आहे, कारण आपल्याला हे लोणचं आहे ते वर्षभरासाठी ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबातही अंशसुद्धा लागता कामा नये. तर आता आपण हे लोणचं या बरणीमध्ये भरून घेणार आहोत. मस्त झाले, तुम्ही पाहू शकता एकदम. आणि जर आपल्याला तेल लागलं तरच आपण याच्यामध्ये टाकून घेणार.
हे बघा, आपली आता इथे लोणचं आपलं भरून झालेलं आहे आणि आपलं जे काल पाव किलोमधलं थोडंसं तेल राहिलेलं ते सुद्धा मी याच्यामध्ये आता घालून घेतलेलं आहे. बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे. एकदम मस्त अशा आपल्या इथे कापा याच्यामध्ये फुटलेलं आहे. आणि लोणचं भरताना नाशी ना थोडं दाबूनच भरायचं, म्हणजे असं ना असं मोकळं नाही ठेवायचं, असं दाबून दाबून असं भरून घ्यायचं. हे बघा, आता इथे आपलं लोणचं बघा आंबट गोड असं इथे तयार झालेलं आहे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.